बातमी अयोध्येमधून आहे। अयोध्येतील राम मंदिर आज ध्वजारोहण तिथे पार पडते। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे। प्राण प्रतिष्ठापनेच्या 21 महिन्यांनंतर मंदिराचं काम पूर्ण झालंय। दुपारी 12 ते 12:30 या मुहूर्तावर ध्वज फडकवला जाणार आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, या कार्यक्रमाला आणखी कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत? सिद्धेश, खरं तर आज पुन्हा एकदा राम मंदिरासाठी एक मोठा दिवस जो आहे तो इतिहासांच्या पन्न्यांवर लिहायला जाणार आहे। कारण की तब्बल 11 किलो वजनाचा आणि भगव्या रंगाचा ध्वज जो आहे त्याचं ध्वजारोहण आज होणार आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि विशेष निमंत्रक देखील असणार आहेत। आणि साधारणतः 8 ते 10 हजार लोक हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि एक भव्य कार्यक्रम जो आहे तो होणार आहे। सिद्धेश, खरं, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। दरम्यान राम मंदिराच्या ध्वजाची नेमकी वैशिष्ट्ये काय ते आपण पाहतोय। ध्वज हा 11 किलो वजनाचा आणि भगव्या रंगाचा आहे। पॅराशूट फॅब्रिक पासून ध्वजाची निर्मिती झाली आहे। ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाचं चिन्ह आहे। कोविदार हा अयोध्येचा राजवृक्ष, ज्याला कचनार असंही म्हणतात। मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट स्तंभ उभारला गेलाय। त्यावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंदीचा भगवा ध्वज। तिन्ही ऋतूंमध्ये ध्वजाला काहीही होणार नाहीये। ध्वजामध्ये 3 थरांचं रेशमी साटन वापरण्यात आलेलं आहे।